रामकृष्ण रे मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर असं पॅचवर्क डिझाइन बघणार आहेत। म्हणजे पॅच तयार करायचा आहे ब्लाउज वरती। तर पॅच बनवत असताना आपण नेमकी सुरुवात कुठून करायची, कशा पद्धतीने पॅच बनवू शकतो, अगदी सुरुवात पासून मी तुम्हाला दाखवणार आहे। आणि आजचा हा व्हिडिओ खरं खास ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत त्यांच्यासाठी खूप विशेष महत्त्वाचा आहे। म्हणून व्हिडिओला कुठे स्किप नका करू, स्किप न करता पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित कळणार आहे। आणि व्हिडिओ आवडला, थोडासा जरी फायदेशीर वाटला तर व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला सबस्क्राइब करा, सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल वर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी। तर इथं बघा मी सिंपल असं बॅक पार्ट कटिंग केलेलं आहे आणि त्याला फक्त खालच्या बाजूला फिनिशिंग मध्ये करत असं शिवून घेतलेलं आहे, गळा न कट करता। बघू शकता अशा पद्धतीने। आता जेवढ्या उंचीचे मी ब्लाउज घेतलेला आहे तेवढ्याच उंचीचे मी इथं कॅनव्हास पेपर घेतलेला आहे। आपण फुल मध्ये पॅटर्न बनवणार आहेत म्हणून आपल्याला तेवढाच कॅनव्हास घ्यायचा आहे। आता मी तुम्हाला संपूर्ण माप डिटेल मध्ये स्क्रीनवरती देत चालणार आहे, तुम्ही देखील तसंच नोट डाऊन करत चला। आणि आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघणार तर तुम्हाला नक्कीच पॅचवर्क बनवता येणार आहे। तेवढं मी इथं कॅनव्हास पेपर घेतलेला आहे, म्हणजे 15.5 इंच उंचीला। ठीक आहे। त्यानंतर मी 2.5 इंच गळा रुंदी घेतली आणि नेहमीचा जो गळा आहे, जसं की आपल्या कस्टमरचा ओपन गळा जो असतो तो 10.5चा असतो, तर मी 10.5 वर मार्किंग केलेली आहे। आणि इथं खाली आपण ब्रॉड घेतलेला आहे 3.5 इंच, खालची गळा रुंदी आपण 3.5 घेतलेली आहे। तुम्हाला मी इथं पॉइंट लावून देते। आता आपल्याला पॅचवर्क बनवण्यासाठी नेमका आपला हा जो खाली किती घ्यायचं, याच्याऐवजी आपण जो गळा बनवतोय, जसं की मी आता पान शेप बाहेरून बनवणार आहे, तर मी इथं खालूनच बरोबर 2 इंचावर पॉइंट लावणार आहे। खालच्या बाजूने मी 2 वर हा पॉइंट लावलेला आहे। इंचापर्यंत आपण खालची ही आता गळा रुंदी घेणार आणि ही गळा रुंदी बरोबर इथं आपण मॅच करणार आहेत। एकदम मस्त असा पान आकार मी इथं देते, इथपर्यंतच आपल्याला तो आकार घ्यायचा आहे आणि मग त्याच्या बाहेर आपल्याला आकार वाढवायचा आहे। तर बघा अशा पद्धतीने मी हा जो काही आहे तो पान आकार असा दिलेला आहे। आता आपला मेन जो ओरिजिनल गळा आहे तो हा आहे, मग आपल्याला इथं पॅटर्न तयार करायचा आहे। ठीक आहे। आता आपण सर्वप्रथम इथला पॅटर्न तयार करणार, तर त्यासाठी बघा इथूनच मी अशा पद्धतीने आकार द्यायला सुरुवात करणार आहे। पण मी तुम्हाला हातानेच इथं आकार देऊन दाखवणार आहे। ठीक आहे। अशा पद्धतीने आपण हे पॅटर्न इथं बनवलेलं आहे। तर आपलं हे एक पॅटर्न तयार झालेलं आहे आणि हे दुसरं पॅटर्न आपलं इथं तयार होणार आहे। हे इथपर्यंतच आपलं हे पॅटर्न आपण बाजूला करणार आहेत। आता आपल्याला बाहेरचा जो आकार आहे तो द्यायचा आहे। तर त्यासाठी आपण काय करणार आहेत, वर बरोबर 1 इंचावर पॉइंट लावणार, थोड्या अंतरापर्यंत आपण 1-1 इंचावर पॉइंट लावणार, त्या खाली आपण 1.25 इंचापर्यंत करत जाणार, म्हणजेच आपल्याला तो जो गळा आहे तो खाली असा पसरट घ्यायचा आहे। 1.25 इंच नंतर आपण इथं डायरेक्ट मेन आकारावरती 1.5 इंच घेतलेला आहे। मी बघत चला की मी पॉइंट कसे चेंज करत जाते, बरोबर अशा पद्धतीने, की जेणेकरून तुम्हाला जो शेप आहे तो एकदम परफेक्ट असा जमायला हवा। तर बघा आता आपण काय करणार आहेत, हा जो काही मेन मोठा गळा आहे तो मी ह्या कापडावर प्रेसच्या मदतीने चिपकवून घेणार आहे। अशा पद्धतीने आतील आपण हा जो वेस्टेड ठसा आहे तो नंतर कट करणार। तर हा ठसा मी इथं एवढा राहू का दिलेला आहे, कॅनव्हास मी कट का केलेलं नाही हे देखील मी तुम्हाला कारण समजावून स्पष्ट सांगणार आहे। आपण ज्यावेळेस स्टिचिंगला घेऊ तेव्हाच मी तुम्हाला समजवेल की हे मी का कट केलेलं नाही, आपण हे नंतर कट करणार आहेत। त्यानंतर हे 2 पॅटर्न आहेत, तर यांना मी मार्जिन ह्या बाजूला कापडवरतीच वाढवणार आहे। तसंच हा एक पॅटर्न आहे, तर ह्या पॅटर्नला देखील आपण मार्जिन ह्या बाजूला आणि ह्या बाजूला कापडवरती वाढवून घेणार आहे। तर
कलर कॉम्बिनेशनमध्ये मी हा जो मोठा पॅच आहे तो ह्या येलो कपड्यावरती चिपकवणार आहे आणि हा जो आपला आतील पॅच आहे हा आपण ह्या ब्लाउज पीसच्या कापडावर चिपकवणार आणि याला मी काठावर किंवा मग हा येलोच कापड मी याच्यासाठी वापरमध्ये घेणार आहे। ठीक आहे, त्याला इथं असं राऊंड शेपवरती आपण कट लावले। आता संपूर्ण आपण जो आपला गड्याचा पॅच आहे त्याला आपण संपूर्ण हा कापड अशा पद्धतीने फोल्ड करून घेणार आहे। तर अशा पद्धतीने मी टिप टाकून घेतलेली आहे, बघू शकता आपण। मी बघा बाहेरून लेस लावणार आहे म्हणून मी धागा चेंज केलेला नाहीये। जर तुम्हाला लेस लावायची नसेल तर तुम्ही धागा चेंज करा, ज्या रंगाचा आपला पॅच आहे त्याच रंगाचे तुम्हाला इथं धागा घ्यायचा आहे। सेंटरला कट लावायचा आहे, सेंटरला आपण इथं कट लावलेला आहे, देखील आपण सेंटर पॉइंटला कट लावलेला आहे। तर आता आपलं हे उलट बाजू आहे, अस्तर दिसत आहे, अस्तरवरती आपल्याला हा ठसा अशा पद्धतीने मॅच करायचा आहे। बघा आता मी पिना लावून घेतल्या आणि हा जो काही मी इथं कॅनव्हास राहू दिलेला आहे याचं एक महत्त्वाचं मुख्य कारण सांगते। मी नेहमी होता येईल तोपर्यंत पॅचवर्क बनवते तेव्हा इथं थोडीशी पट्टी अशी जॉईंट असते, तर ती का मी जॉईंट ठेवते, कारण आपला हा जो काही गडा आहे हा असा पसरत असतो। ज्यावेळेस तुम्ही इस्त्री करणार तेव्हा तो नको त्या मापात जर पसरला तर मग तुम्हाला जे प्रॉपर माप हवंय ते मिळणार नाही। म्हणून केव्हा पण कॅनव्हासवरती आपल्याला इथं थोडीशी जरी पट्टी जॉईंट राहू द्यायची असते, नंतर मग आपण गड्यावर टिप टाकतो तेव्हा आपण ती कट करू शकतो। तर मी एवढा ठसा इथं राहू दिलेला आहे। आता मी स्टिच करत असताना बरोबर ह्या आकारावरून टिप टाकणार आहे। तर आपण इथं संपूर्ण आकारावरती टिप टाकून घेतलेली आहे। आतील वेस्टेज ठसा आपल्याला आता कट करायचा आहे। 5 इंच कापड राहू द्यायचा, व्यवस्थित पॉइंटला कट लावायचा, संपूर्ण राऊंड शेप वरती देखील आपण कट लावणार आहे, तेव्हाच आपला हा जो काही पॅच आहे तो एकदम छान असा आपल्याला पलटवता येणार आहे। तर इथं बघा मी पॅच वर्क बनवते आहे, तर खूप सुंदर अशी पाइपिंग आपण ह्या गड्याला घेणार आहेत। तर पहा अशा पद्धतीने पाइपिंग आपल्याला काढायची आहे आणि एकदम छान अशी टिप टाकायची आहे। खूप सुंदर अशी पाइपिंग आपण इथं तयार करू शकतो अस्तरच्या मदतीने। तर मी आतील बाजूला लेस लावणार नाहीये कारण मी इथं पाइपिंग घेतलेली आहे। तुम्ही देखील अशा पद्धतीने पाइपिंग काढू शकता, व्यवस्थित अशी पाइपिंग काढायची आणि एकदम मस्त अशी पाइपिंग जवळच आपल्याला टिप टाकायची आहे। त्यानंतर बाहेरील जो आपला पॅच आहे तिथे देखील आपण टिप टाकून अटॅच करणार आहेत। बघा संपूर्ण पॅच आता आपण अटॅच करणार आणि मग नंतर आतील जे आपले पॅच आहेत ते आपण इथं बनवायला घेणार आहेत। या बाजूला आपल्याला मार्जिन वाढवता यायला हवी। ठीक आहे, त्यानंतर आपल्याला मार्जिन ह्या दिशेला वाढवायचे आहे, खालच्या बाजूला बरोबर 1.5 इंच आपण मार्जिन इथं वाढवणार आहेत। टिप टाकणार आणि याला देखील आपण अशा पद्धतीने इथं अटॅच करणार आहे। तर आपण आता ह्या पॅचला देखील तयार करणार, हे दोन्ही पॅटर्न आपण सेम पद्धतीने तयार करणार आहेत। कॅनव्हासवर देखील तुम्ही मार्जिन वाढवू शकता, पण मी ते जो ठशातून आपलं पॅटर्न निघालेला आहे गड्याच्या ठशामधून त्याच पॅटर्नचा वापर केला, म्हणून मी फक्त कापडवर मार्जिन वाढवलेली आहे। मार्जिन वाढवणं खूप गरजेचं आहे। ठीक आहे, सेम पद्धतीने आपले दोन्ही पॅटर्न इथं तयार झाले। आता आपण इथं लेस लावून घेणार। लेस लावण्याच्या आधी आपण आपले हे जे आतील पॅटर्न आहे ते अटॅच करणार आहेत आणि मग नंतर आपल्याला लेस लावायला घ्यायचे आहे। तर खूप सुंदर अशा पद्धतीने आपण हे पॅटर्न इथं बनवून घेत आहेत। पॅटर्न देखील आपल्याला जोडून झाल्यानंतर परत आपल्याला त्याची घडी घालायची असते आणि मग सेंटर आपल्याला बघायचा असतो, बरोबर येते का हे सर्व काही चेक करायचं असतं वारंवार आणि मग तिथं शेप द्यायचा असतो। बघू शकता अशा पद्धतीने। आता आपण लेस लावून घेणार याच्यावर। आता आपण अशा पद्धतीने आपले पॅच तयार करून घेतलेला आहे। हा जो काही आपला बॅक नेक तयार आहे बरोबर सेंटरला सेंटर पॉइंट असा मॅच करायचा आहे, व्यवस्थित असा
अशा पद्धतीने आपण हे जे पॅच आहे ते इथं अटॅच करणार आहे. जेव्हा पिना लावून घेतो तेव्हा आपल्याला चेक करायचं असतं की आपला हा इकडचा जो पार्ट आहे किंवा इकडची जी पाकळी आहे आपली ती किती आपली येते. बरोबर 4.25 माझी इथं फिटिंगला येते. सेम ह्या बाजूला देखील 4.25 इंच यायला हवी, तेव्हा तुमची जी डिझाईन तुम्ही करतायत ती बरोबर तुमची येणार आहे. बघू शकता इकडे देखील आपलं 4.25 इंच येतंय. जर का इकडे तुमचे 3 इंच आणि इकडे 4 इंच येत असेल म्हणजे त्यामुळे काय होणार आहे, तुमचा हा जो काही पॅच आहे तो क्रॉस होऊ शकतो आणि जो हवा तो आकार आपल्याला इथं मिळत नाही. म्हणून संपूर्ण पॅच व्यवस्थित मोजून मापून मग फिटिंग करायला घ्यायचं. आता मी इथून अशी टिप टाकणार आहे, बरोबर एकदम काठावरून टिप टाकेल. तर बघा इथं जर का तुम्ही लेस लावत असणार तर तोच धागा राहू द्यायचा, नाहीतर पण तुम्हाला धागा इथं चेंज करायचा आहे. मी पाइपिंग काढलेली आहे पॅटर्नला म्हणून मी तसंच राहू दिलेलं आहे. आता पॅच अटॅच झाल्यानंतर आपण इथं छान अशी आपला जो बन असतो, जी दोरी असते लटकनची, त्यानेच आपण इथं डिझाईन बनवणार आहेत. दोरीनेच आपण इथं खूप सुंदर अशी डिझाईन बनवतो, एकदम असं क्रॉस करून एकमेकांना. बरोबर खूप सोपं असतं. आणि इथं मध्ये आपण मणी देखील लावणार आहेत. पूर्ण डिझाईन तयार झाल्यावर आता आपण छान असे छोटे छोटे लटकन बनवून घेणार. तर स्टेप बाय स्टेप पॅचवर्क कसं बनवायचं, त्याचे पॅटर्न कसे काढले जातात याची सविस्तर माहिती मी तुम्हाला इथं दिलेली आहे. हवं तर आपण ह्या पॅचला अजूनच खूप डिझायनर लुक देऊ शकतो. तो म्हणजे असा की बाहेरच्या बाजूने आपण याला एक तर ट्रायंगल नाही तर कोणे असे लावू शकतो. बघू शकता किती सुंदर अशी छान मस्त डिझाईन आपली तयार झालेली आहे. मैत्रिणींनो, कसं वाटले तुम्हाला माझी ही पॅचवर्क डिझाईन? एकदम सविस्तर आणि डिटेल मध्ये मी तुम्हाला समजावून सांगितलेलं आहे की पॅच कशा पद्धतीने काढले जातात, त्याला कशा पद्धतीने मार्जिनला वाढवलं जातं किंवा फोल्ड करायचं, अल्टर करायचं पॅच कशा पद्धतीने असतं, त्यासोबत आतून लावायचे पॅच कसे असतात याची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओत दिलेली आहे. आणि शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल, थोडा जरी फायदेशीर वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवर नवीन असणार, पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघत असणार तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सोबत बेल आयकॉन क्लिक करून ऑल सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओ सोबत आणि नवीन डिझाईन सोबत. धन्यवाद.